नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. रोकठोकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या काय सुरू काय बंद याची चर्चा आपल्या सगळ्यांमध्ये सुरू आहे, पण पालक म्हणून आपल्या प्रत्येकाच्या मनात शाळा कधी सुरू होणार हा प्रश्न आहेच. काही पालक मुलांना शाळेत पाठवायला तयार आहेत, तर काही पालकांची अजूनही ना आहे. काही पालकांचं म्हणणं आहे की जर शिक्षकांनी लस घेतली असेल, मुलांची योग्य ती काळजी शाळांकडून घेतली जाणार असेल, तर आम्ही मुलांना शाळेत पाठवायला तयार आहोत. ह्या झाल्या शहरी भागातल्या प्रश्नांची ही यादी. ग्रामीण भागातल्या समस्या याहून वेगळ्या आहेत. अनेकांना नेटवर्क नाहीये, कुणाकडे मोबाईल नाहीये, त्यामुळे गेल्या दीड पावणे 2 वर्ष मुलांनी शाळेचं तोंडही पाहिलं नाहीये आणि अभ्यासही केला नाहीये. अशा सगळ्या समस्यांविषयी आपल्याला तज्ज्ञांसोबत चर्चा करायची आहे पुढच्या काही मिनिटांमध्ये. त्यासाठी आपल्यासोबत तज्ज्ञ कोण कोण आहेत तेही आपण बघणार आहोत. मॉल सुरू, शाळा कधी सुरू होणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे आहेत. त्याशिवाय आपल्यासोबत जयश्री देशपांडे या पुण्यातल्या पालक संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि डॉक्टर अविनाश बोंडवे हे IMA महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष, तेही काही वेळात आपल्यासोबत सहभागी होणार आहेत. डॉक्टर बर्वे आणि जयश्री ताई, तुमचं दोघांचंही स्वागत रोकटोकमध्ये. सुरुवातीला मी जयश्रीताईंकडे जाते. जयश्रीताई, पालक तुमच्यापर्यंत येताना अनेक समस्या घेऊन येत असतील. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कुठला असतो पालकांकडून तुमच्यापर्यंत येतो तो? सध्याची कोविडची परिस्थिती बघता खूप धास्तावलेला पालक आहे. एवढा कोविड आहे आणि या कोविडच्या काळामध्ये पण आम्हाला आमच्या मुलांना शाळेमध्ये पाठवायची इच्छा असूनही आम्ही पाठवू शकत नाही. तर याच्यावरती खूप वेगवेगळे मतप्रवाह आज आपल्याला दिसून येत आहेत. काही लोकांना आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवायचं आहे, तर काही लोकांच्या मनामध्ये अजूनही भीती खूप मोठ्या प्रमाणात आहे. कारण आपण जर बघत असाल तर वेगवेगळे आता जरी अशी परिस्थिती असेल की काही लोकांचं म्हणणं आहे की सगळं सुरू झालंय, मॉल सुरू झाले, हे सुरू झाले, मुलं खेळायला जात आहेत, मुलं सगळ्या गोष्टी करतायत, पण परंतु हा तिथे खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण आपण जर का बघत असाल तर रोज आपल्या माध्यमांमधनं आम्हाला वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. त्यामध्ये पुन्हा एकदा संख्या वाढत असलेली दिसते आणि त्यामध्ये अजून एक भर म्हणून डेल्टा व्हेरियंटचा वेगवेगळे रूप आपल्याला दिसून येत आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये इच्छा असूनही शाळेत जाण्याची किंवा शाळेत पाठवण्याची आपण या गोष्टीला अजून तरी परमिशन देऊ शकत नाही. कारण धास्तावलेला पालक खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि खरं तर त्यांचं सांत्वन नेमकं कशा प्रकारे करायचं किंवा पालकांना मानसिक तयारी कशी करायची हा पण एक खरं खूप मोठा प्रश्न सध्या आमच्या पुढे उभा आहे. या माध्यमातून आपण या मानसिक तयारीविषयी डॉक्टर बर्वे यांच्याकडून उत्तर घेऊयात. डॉक्टर, तुमच्यापर्यंत सुद्धा अशी अनेक मुलं किंवा पालक येत असतील. गेल्या 1.5 वर्षामध्ये मुलांवर जो मानसिक ताण आहे किंवा जो परिणाम त्यांच्यावर झालेला आहे, त्या समस्या घेऊन तुमच्यापर्यंत अनेक मुलं सुद्धा आली असतील. पण या सगळ्याचा शाळा सुरू झाल्यानंतर सुद्धा मुलांवर परिणाम होणार आहे. कधी ना कधी शाळा सुरू होणार आहेत, पण शाळा कधी सुरू होणार ही मानसिकता जास्त त्रासदायक नाहीये? एकतर अनिश्चिततेचं वातावरण असल्यामुळे समस्या वाढतात, हे तर खरंच आहे. जोपर्यंत कोणत्याही निर्णयाची एक खात्रीलायक बातमी मिळत नाही, तोपर्यंत जे अनिश्चिततेचं वातावरण असतं त्याचा मानसिक त्रास हा पालक, विद्यार्थी, सगळ्या समाजालाच होत असतो. मुख्य म्हणजे प्रशासन म्हणजे सरकार आणि सर्वसामान्य जनता यांच्यामध्ये जसा संवाद व्हायला पाहिजे तशा प्रकारचा संवाद झालेला दिसत नाही. त्यामुळे पालकांना किंवा समाजाला ज्या प्रकारची क्लॅरिटी पाहिजे, काय करायचं काय करायचं नाही, जसे 4 गोष्टी या सांगितल्या की तुम्ही मास्क घाला, हात धुवा, या एकदम स्पष्ट सूचना होत्या. या स्पष्ट सूचनांचं पालन कितपत झालं आपल्याला ठाऊक नाही, पण सूचना तरी स्पष्ट होत्या. त्यामुळे त्यामध्ये कोणतीही संदिग्धता नव्हती. अशा प्रकारची निसंदिग्धता शाळांच्या बाबतीत निर्माण केली पाहिजे, सर्वसामान्य माणसांच्या मनात, पालकांच्या मनात आणि मुलांच्या मनामध्ये. आता समस्या बघाल तर त्या 2 प्रकारच्या समस्या आपल्याला दिसून येतात. एक म्हणजे आपल्याकडच्या मुलांना ज्यांना अजिबातच, म्हणजे आता तुम्ही उल्लेख केला त्याप्रमाणे गावखेड्यातल्या मुलांना मोबाईलचा वापर हा फक्त फोन करता किंवा काहीतरी टाइमपास करण्याकरता वापर केला जात असतो, केला जात होता. त्याच्याऐवजी तिकडे शिक्षण मिळतं, इंटरनेट हे शिक्षणाचं माध्यम असू शकतं, या गोष्टीची कल्पना नव्हती. त्यामुळे हे आपण या माध्यमाकडे कधीच सिरियसली बघितलं नाही. ही गोष्ट असल्यामुळे त्याचा पटकन स्वीकार झाला नाही.
त्यामुळे हा एक लेजिटिमेट मार्ग आहे मुलांपर्यंत पोहोचण्याचा, लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा. चांगलं नेटवर्क शाळेमध्ये किंवा समाजामध्ये जर आपण निर्माण करून दिलं असतं, तर कदाचित हे हे प्रश्न दूर झाले असते. दुसरा प्रश्न आहे, की ज्या प्रकारे नेटवर्कवरती शिकवलं तर मी काही मुद्दाम सेशन अटेंड केली हं. शाळेतल्या शिक्षकांची किंवा पाठांची. शिक्षकांना ही कल्पना नसते, की कसं शिकवायचं, काय शिकवायचं, पॉवर पॉइंटचा उपयोग कसा करायचा, कोणत्या गोष्टी डेमॉन्स्ट्रेट करायच्या. या गोष्टीचं कोणतंही प्रशिक्षण ना शिक्षकांना, ना शाळेला, ना विद्यार्थ्यांना. त्यामुळे संपूर्णपणे नवीन शिक्षण पद्धती आहे आणि ती अत्यंत प्रभावी ठरू शकते. या गोष्टीचा आपल्याला पूर्णपणे आपण याच्यापासून दूर राहिलो. हं, आता हं. मानसिक समस्यांकडे आपण जाऊन बघितलं तर अशा प्रकारच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याकरता ज्या प्रकारची कमिटमेंट विद्यार्थ्यांना पाहिजे आणि पालकांना पाहिजे ती त्याचीही कल्पना नव्हती. की ऑनलाईन शिक्षण म्हणजे नेमकं काय करायचं असतं, कसं घ्यायचं असतं, त्याचे गृहपाठ कसे असतात, वर्गातले तास कसे असतात, याची जर चांगली कल्पना, याचं स्वतःचं प्रशिक्षण दिलं गेलं असतं, तर हे प्रश्न आज उपस्थित झाले नसते. हं, हं. त्यामुळे या वर्गाकडे ई क्लासेसमध्ये अजिबात लक्ष लागत नाही आणि तिथे काय शिकवतात ते आम्हाला समजत नाही असं म्हणणारे पालक आहेत आणि मुलं या कॉम्प्युटर समोर किंवा याच्यासमोर बसत नाहीत, चाळे करत राहतात अशी पालकांची तक्रार आहे. त्यामुळे शिकवलं तर ते मुलांपर्यंत पोहोचत नाही कारण मुलांना कसं शिकायचं हे माहिती नाही, कसं शिकवायचं हे शिक्षकांना माहिती नाही, पुरेसे नेटवर्क नाही. हं, त्यामुळे हं. इतका गोंधळ आहे, या गोंधळामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता पुन्हा आपण मुलांचा विचार करू. जी मुलं अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर हं. म्हणजे ज्यांना लक्ष एकाग्र करणं मुळातच कठीण जातं, अशा मुलांना ई एज्युकेशन अतिशय चॅलेंजिंग गोष्ट होऊ शकते. बरोबर. दुसरी की ज्यांना अशा प्रकारे शाळेत जाण्याचा हेतू हा आपण आपल्या बरोबरच्या सहअध्यायी जे असतात, सहविद्यार्थी असतात, त्यांच्याकडनं पण आपण थोडं थोडं शिकत असतो. ही संधी पूर्णपणे त्यातनं नाहीशी झालेली आहे. त्यामुळे हे सगळं कसं करायचं, काय करायचं, हे 1.5 वर्ष आपण या गोष्टीचा विचार करतो. पण त्यातनं काही एक सेन्सिबल सोल्युशन निघालंय असं मला वाटत नाही. त्यामुळे हे आपल्यासोबत प्रश्न निर्माण होणार आणि याचे भयंकर मानसिक परिणाम डॉक्टर होणार. कारण तुमच्यापर्यंत येते मी पुन्हा. आपल्यासोबत डॉक्टर अविनाश भोंडवे सुद्धा आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा बोलूयात. डॉक्टर भोंडवे, गेल्या काही दिवसांपासनं कधी मॉल सुरू होत आहेत, कधी शाळा सुरू होत आहेत, इकडे शहरामध्ये लोकल सुद्धा सुरू होत आहेत. ह्या सगळ्या प्रश्नांची चर्चा सतत सुरू असते. बरं, जिम सुरू झाल्या, मॉल सुरू झाले, मंदिरही काही दिवसात सुरू होतील, पण शाळा कधी सुरू होणार, सरकार याबाबत निर्णय का घेताना दिसत नाहीये? एक डॉक्टर म्हणून तुम्हाला नेमकं काय वाटतंय, कुठे नेमकी समस्या असेल? महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की शाळा आणि मॉल्स हं, किंवा लोकल्स हं, यांची तुलनाच मुळात चुकीची. हं, मॉल्स म्हणजे काय असतं, एक दुकानांची साखळी असते, म्हणजे बाजारपेठेचाच एक भाग असतो. उलट बाजारपेठेपेक्षा तिथं जास्त शिस्त असते. हं, आपण शाळांचा विचार केला तर शाळा ही लहान मुलांची आहे, 15 वर्षाखालील मुलांची आहे. हं. आणि शाळेमध्ये ही मुलं किमान 5 ते 6 तास राहतात. लक्षात बरोबर. ठेवा, करोनाचा प्रसार एकापासून दुसऱ्यापर्यंत व्हायला साधारणतः 15 मिनिटं पुरतात आपण म्हणतो. त्याच्यामुळे शाळेमध्ये रुग्ण प्रसाराची किंवा रोग प्रसाराची शक्यता जास्ती असते. हे आपण नेहमीच पाहिलेलं आहे. हं, आणि मुळामध्ये आपण जर पाहिलं तर हे जे प्रतिबंधक उपाय आहेत, जे करोना अप्रोप्रिएट बिहेवियर आहे, सोशल डिस्टन्सिंग, हात स्वच्छ धुणं, हे मुलांना शिकवणं सोपं आहे, पण त्यांच्याकडून पाळणं किंवा ते पाळतायत की नाही हे बघणं हे अतिशय कठीण गोष्ट आहे. ही गोष्ट इतक्या लगेच होईल असं नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज भारतामध्ये या शाळकरी मुलांसाठी, म्हणजे 15 वर्षाखालील मुलांसाठी कुठलीही लस उपलब्ध नाही, की जे लस हे एकमेव प्रोटेक्शन आपल्याकडं आहे काही प्रमाणात. म्हणजे आता सध्या कोव्हॅक्सिन, झायडस कॅडिला किंवा नोव्हावॅक्स, इव्हन फायझर या लसी येऊ घातलेल्या आहेत, त्यांच्या अंतिम चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत, परंतु येत्या 2 महिन्यात तरी ह्या लसी उपलब्ध होईल असं दिसत नाहीये. हं. आणि त्याच्यामुळं जोपर्यंत 70% मुलांचं लसीकरण करायचं असेल तर ते अतिशय युद्ध पातळीवर जानेवारी महिन्यापर्यंत करावं लागेल. आणि तोपर्यंत आपल्याला शाळा उघडणं हे फारसं प्रॅक्टिकल होणार नाही. त्याचबरोबर आणखीन महत्वाची गोष्ट अशी आहे की मुलांना भारताच्या पुढच्या पिढीला किंवा आपल्या पोटच्या गोळ्यांना असं शाळेत पाठवणं, यासाठी लसीकरणाबरोबर इतर कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर बरोबर शाळांचं निर्जंतुकीकरण करणंही खूप आवश्यक आहे. आतापर्यंत कित्येक शाळा
ह्या कोविड केअर सेंटरसाठी वापरल्या जात होत्या. त्यांचं निर्जंतुकीकरण इतकं नीट झालेलं नाही, विशेषतः कॉर्पोरेशनच्या शाळा अनेक ठिकाणच्या. त्यामुळं शिक्षक आणि कर्मचारी यांचंही लसीकरण होणं आवश्यक आहे, तेही अजून पूर्ण झालेलं नाही. तर या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर एक लक्षात घ्या की शाळा सुरू करायला उशीर होतोय. अजून एखादी टर्म गेली तरी हरकत नाही, परंतु त्यांना अशा प्रकारे खाईत लोटणं हे चुकीचं ठरेल. आपण जर पाहिलं तर इतर देशांमध्ये, जर्मनी आणि फ्रान्स या देशांमध्ये शाळा सुरू केल्या आणि त्यानंतर परत मुलं बाधित झाली म्हणून पुन्हा शाळा बंद कराव्या लागल्या. इव्हन आपल्या भारतात सुद्धा हिमाचल प्रदेश, हरियाणा, इव्हन पंजाबमध्ये सुद्धा काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या आणि त्या परत बंद कराव्या लागल्या, कारण मुलांमध्ये अचानक खूप मोठ्या प्रमाणामध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाला. आणि महाराष्ट्र तर आपल्या इथं तर सर्वात जास्त प्रादुर्भाव दोन्ही लाटांमध्ये होता. त्याच्यामुळे महाराष्ट्रात शाळा सुरू करणं ही एक मोठी कठीण गोष्ट आहे. त्याच्यामुळे सर्व प्रकारे विचार केला तर मला असं वाटतं की आता शाळा सुरू करणं हे चुकीचं ठरेल. एक विचार करा की एक जागतिक आपत्ती आहे, एखाद्या महायुद्धासारखी ही गोष्ट आहे. महायुद्ध चालू आहे किंवा युद्ध चालू आहे, रस्त्यावर बॉम्बिंग होत आहे, अशा वेळेला आपण आपल्या मुलांना रस्त्यावर किंवा शाळेत पाठवणार का? याच पद्धतीची गोष्ट आहे. ह्या मुलांना शाळेत पाठवणं म्हणजे त्यांना ह्या संसर्गाच्या तोंडी देणं, असा सरळ सरळ ही गोष्ट होते. आणि त्याच्यामुळं लहान मुलांना एकदा बाधा झाल्यानंतर त्यांच्यापासून इतरांनाही मोठ्या प्रमाणात ही बाधा होऊ शकते. आणि त्याच्यामुळं शाळांचं जे शाळा सुरू करण्याचा निर्णय मध्यंतरी जो महाराष्ट्र सरकारने पुढे ढकलला तो योग्यच होता. या सर्व गोष्टींचा विचार केला तरच आपल्याला शाळा सुरू करता येतील. त्यासाठी अजून 3-4 महिने, 6 महिने, एक टर्म गेली तरी हरकत नाही, असं मला स्वतःला वाटतं. ठीक, तुम्ही लसीकरणाविषयी सुद्धा बोललात. तोच मुद्दा घेऊन मी जयश्रीताईंकडे जाते. जयश्रीताई, शहरी भागातले जे सुशिक्षित सुजाण पालक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत वॅक्सिनेशन होत नाही शिक्षकांचं आणि मुलांचं, तोपर्यंत आम्ही मुलांना शाळेत पाठवायला तयार नाही आहे. तोवर आम्हाला ऑनलाईन क्लासेस हवे आहेत. पण सध्या तरी या सामान्य मुलांचं लसीकरण होण्याची चिन्ह नाही आहेत, कारण ज्यावेळेला लसीकरण सुरू होईल त्यावेळेला जी आजारी मुलं आहेत त्यांचं आधी लसीकरण केलं जाईल, त्यानंतर आपल्या सगळ्यांच्या मुलांचं लसीकरण होईल. त्यामध्ये हे वर्ष सुद्धा असंच जाणार आहे. तुमच्यापर्यंत जेव्हा पालक येतात त्यावेळेला लसीकरणाचा मुद्दा सुद्धा पालकांकडून उभा केला जातो? निश्चितच. खरं तर सगळ्यात पहिला मुद्दा हा पालकांचा मुलांचं एज्युकेशन पेक्षाही लसीकरण हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण जो डायरेक्टली मुलांच्या आणि सगळ्या समाजाच्याच कुठेतरी हिताचा ठरणारा आहे. आत्ताची जर का परिस्थिती बघितली तर कुठेही आम्हाला माहिती नाही की नेमकं शाळेमधल्या शिक्षक लोकांचं किंवा स्टाफ लोकांचं पूर्ण लसीकरण झालेलं आहे का. आणि अशी परिस्थिती असताना आणि 18 वर्षाखालील मुलांना लसच अवेलेबल नाहीये, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही मुलांना शाळेमध्ये कुठल्या प्रकारे पाठवायचं. कारण सर जसे आता म्हणाले ते खूप छान सरांनी माहिती सांगितली. आज कुठलाही पालक जरी आपल्या सोबत मुलांना बाहेर काढत असला तरी परस्पर आम्ही आमच्या मुलांना दुसरीकडे किंवा शाळांमध्ये पाठवायला तयार नाहीयेत. कारण शेवटी आज ती मुलं आहेत आणि बऱ्याच वर्षानंतर जेव्हा ते एकमेकांना भेटणार आहेत तेव्हा त्यामध्ये कळत आणि न कळत कुठल्या प्रकारे तो संसर्ग एकमेकांमध्ये स्प्रेड होईल. कारण आपण जर बऱ्याच ठिकाणी बातम्या बघितल्या असतील तर शाळा सुरू झाल्या त्यानंतर बऱ्याच मोठ्या प्रमाणांमध्ये मुलं पॉझिटिव्ह झाली आणि त्यानंतर इतर गोष्टींची भीती, म्हणजे इतर असते इन्फेक्शन्स असतील किंवा मुलांना काही प्री एक्झिस्टिंग डिसीजेस असतील आणि त्यामुळे अजून उद्भवणारी एक भयंकर परिस्थिती, त्या सगळ्याचा विचार केला तर कुठेतरी लहान मुलांचं लसीकरण सुरू व्हावं आणि ते लसीकरण पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थाने शाळांनी पुढाकार घ्यावा. कारण हे लसीकरण लहान मुलांचं करणं हे इतकी सोपी गोष्ट नाहीये. आपण जर बघितलं असेल तर लसीकरण केंद्रांवरती खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते. इनफॅक्ट बऱ्याच वेळेला तर अशी पण भीती वाटते आपल्यालाही की आपण जर एखाद्या लसीकरण केंद्रावरती गेलो तर तिथूनही आपल्याला एखादा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. कारण गर्दी असते, कुठे सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करत नाहीत, लोक हायजीन पण म्हणावं तसं फॉलो करत नाहीत. आता आजकाल तर लोकांनी मास्क वापरणं पण सोडून दिलेलं आहे की ॲज इफ कोरोना पूर्ण गेलेला आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये 6 ते 7 तास मुलं मास्क लावून शाळेमध्ये बसणार तरी कशी. त्यामुळे जोपर्यंत मुलांचं लसीकरण होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने मुलांना शाळेमध्ये पाठवणं हे खूप धोकादायक आहे. मी पुन्हा एकदा हाच मुद्दा घेऊन डॉक्टर बर्वे यांच्याकडे जाते. डॉक्टर राजेंद्र, एक मुद्दा आहे की मुलांना जशी घरात शिस्त लावली जाते तसंच शिस्त लावण्याचं दुसरं ठिकाण म्हणजे शाळा. आणि मी स्वतः एक पालक आहे. जेव्हा मी माझ्या आसपास सगळ्या मुलांना बघते तेव्हा मला एक गोष्ट जाणवते की पालक जितके नियम पाळतात त्यापेक्षा जास्त मुलं काटेकोरपणे हे नियम पाळताना दिसतात. मग जर नियम पाळत असतील मुलं आणि शाळेत ही शिस्त लावणं सोपं नाही आहे का? जर मुलं शाळेत गेली तर तिथे कोरोनाचे सगळे नियम पाळावेच लागतील
होईल हे त्यांच्यावर आपण जास्त चांगल्या पद्धतीने बिंबवू नाही शकणार? मला असं वाटत नाही. याचं कारण मुख्यतः असं आहे, की आपल्याकडच्या एका वर्गामध्ये 50 ते 60 मुलं असतात. हं, सोशल डिस्टन्सिंग शाळेने जरी पाळायचं ठरवलं, तर एका बाकावर एक मूल. वर्गामध्ये किती मुलं? 15-15 मुलं बसणार आहेत का? मग हं. बाकीच्या 45 मुलांचं काय करायचं? त्यांनी कधी तेच तास शिकायचे? इतके याच्यामध्ये प्रश्न कठीण आहेत, की या प्रश्नाचं घिसडघाईने कोणीही उत्तर शोधू शकत नाही. आता डॉक्टर भोंडवे म्हणाले, आता देशपांडे मॅडम पण म्हणतायत, हे इतकं अक्युरेट, इतकं स्पष्ट आहे. हे सगळं दिसत असताना आपण या सगळ्या गोष्टीकडे अधिक शास्त्रीय पद्धतीने बघायला पाहिजे. ही गरज प्रशासनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. दुसरं मगाचाच मुद्दा मी मांडतो, की ई लर्निंग हे आपल्यावरचं संकट नाहीये. आत्तापर्यंत अनेक आयटी कंपन्या ई लर्निंगच्या माध्यमातनं, वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातनं अनेक व्यवहार पार पाडत आहेत. अनेक ठिकाणी प्रशिक्षणं चाललेली आहेत. हं. नवीन रिक्रुटमेंटला अशाच प्रकारे शिकवलं जात आहे. ते शिकवायचं कसं ह्याची एक नवीन एज्युकेशनल टेक्नॉलॉजी आहे. या टेक्नॉलॉजीमध्ये मानसशास्त्राचा कसा विचार केला आहे, किती काळ दीर्घ काळापर्यंत मुलांचं लक्ष राहू शकतं, मुलांचं लक्ष टिकवण्याकरता कोणते मार्ग वापरले पाहिजेत, कशा क्विझेस घेतल्या पाहिजेत, याचं एक स्वतंत्र शास्त्र आहे. मुंबईच्या IIT मध्ये तिथे एज्युकेशन टेक्नॉलॉजीचे सेपरेट संपूर्ण वेगळा विषय आहे, वेगळं डिपार्टमेंट आहे. तिथे या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं. याचा अर्थ आपल्याला हे जे आपल्याला ऑप्शन मिळालेलं आहे ई लर्निंग, याचा आपण जास्तीत जास्त या काळामध्ये उपयोग करून घेतला पाहिजे. आपण त्या रिसोर्सकडे अधिक सिरियसली बघितलं पाहिजे. म्हणजे यातला 40% तरी प्रश्न हा सुटू शकेल, की आपण शाळेशिवाय आपल्याला काही पर्यायच नाही हं. असं म्हणण्याची का हं. पाळी यावी आपल्यावरती. जर अनेक ठिकाणी मोबाईल आहेत आणि अगदी खेड्यामध्ये सुद्धा मोबाईल पोहोचलेले आहेत, आपलं नेटवर्क चांगलं पाहिजे आणि चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं तर ह्या शाळेचा जो अत्यंत कठीण प्रश्न आहे, म्हणतात त्याप्रमाणे की लसीकरण व्हायला वेळ लागेल, सोशल डिस्टन्सिंग पाळायला वेळ लागेल, मुलांनी 20 सेकंद हात धुवायचे ठरले तर किती मोठ्या रांगा लागणार आहेत. शाळेमध्ये नळामध्ये किती शाळेमध्ये पुरेसं पाणी मिळतंय याचा कधी विचार करायचा. मी या बाबतीत अत्यंत धरसोडीचं वृत्त अजिबात चालणार नाही. आपण या अल्टरनेटिव्ह एज्युकेशन टेक्नॉलॉजीचा विचार केला पाहिजे. दुसरा एक मुद्दा आहे, की ज्या मुलांना शाळेत जायला आवडत नाही अशीही मुलं आहेत. एक हो, 25% हो. मुलं तरी अशी आहेत, की जी म्हणतात की आम्हाला शाळेत जाण्या-येण्याचा त्रास होतो. 1-1.5 तास स्कूल बसमध्ये बसा, नंतर परत या. वर्गात त्रास देणारी मुलं आहेत, नीट न शिकवणारे शिक्षक आहेत. त्या विद्यार्थ्यांचं काय? त्यांना तर बरं वाटतंय. मला तर असं वाटतं, की मी जर या वयाचा असतो, तर शाळा सुरू होणार याची गोष्टीची मला भीती वाटली असती. कारण शाळा मला सुरू शाळा होणार नको याची भीती असंच वाटली असती, वाटतंय. पण ग्रामीण भागातल्या मुलांचाही विचार करायला हवा. मी डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्याकडे जाते. डॉक्टर, ज्यावेळेला राज्य सरकारकडून काही नियमावली येत असते, दर काही दिवसानंतर ही नियमावली बदलताना दिसते. मॉलमध्ये जायला 18 वर्षाच्या आतल्या मुलांना परमिशन दिलेली आहे. तिथे संसर्ग होणार नाही का, हा एक माझा मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा, शहरी भागातल्या मुलांपर्यंत सगळ्या फॅसिलिटीज पोहोचतायत, ग्रामीण भागातल्या मुलांचं काय? त्यांच्या शिक्षणाचं त्यांच्या या 1.5 ते 2 वर्ष पूर्ण नुकसान होतंय. ते नुकसान कसं भरून निघणार? आपण म्हणताय ते अगदी बरोबर आहे. ज्या गाईडलाईन्स येतात किंवा जे काही मार्गदर्शक तत्व येतात ही सतत बदलत असतात. पण याच्या मागचं कारण असं आहे की करोनाबद्दल या त्याच्या संक्रमणाबद्दल अनेक नवीन नवीन गोष्टी पुढे येतात. त्यामुळे या गोष्टी बदलतायत आणि त्याचबरोबर काही प्रकारचा सामाजिक आणि राजकीय दबाव असल्यामुळे या गोष्टी बदलत जातात. आपण जे म्हणालात की ग्रामीण भागामध्ये ऑनलाईन शिक्षण घेणं हे खूप कठीण जाईल. अगदी बरोबर आहे. आपण जर आता एक लक्षात घेतलं तर डॉक्टर बर्वे म्हणाले त्याप्रमाणे आपल्याला ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग हा पत्करावाच लागेल. कारण हे त्याच्यामधलं हे पुढचं पाऊल आहे. एक लक्षात घ्या की 2-3 पिढ्यांपूर्वी धुळाक्षरं वापरली जायची. त्यानंतर आम्ही लहान होतो त्यावेळेला पाटी पेन्सिल होती. त्यानंतर वह्या पुस्तकं आली. बॉलपेन वापरायला बंदी होती, बॉलपेन वापरली गेली. त्याचप्रमाणे कम्प्युटर वापरणं, ऑनलाईन हे करणं, ह्या गोष्टी ह्या अपेक्षित आहेतच. प्रश्न एवढाच आहे की संपूर्ण भारतामध्ये अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आपल्या इथं जे इंटरनेटचं कनेक्शन आहे किंवा वेब अवेलेबिलिटी आहे ती कमी पडते आणि त्यामुळं हा प्रश्न येतो. त्याचबरोबर हे जे आहे लॅपटॉप्स आणि मोबाईल फोन, खेडेगावांमध्ये फोन्स आहेत परंतु स्मार्टफोन्स नाहीयेत. त्याच्यामुळे तो प्रश्न येतो. परंतु सरकारतर्फे, NGOs तर्फे
जर अशा पद्धतीने इंटरनेट जर मोठ्या प्रमाणात वाढवता आलं, मुलांना जर स्मार्टफोन देता आले, तर हा प्रश्न दूर होऊ शकेल. परवाच्याच 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये माननीय पंतप्रधानांनी असं जाहीर केलेलं की इंटरनेट संपूर्ण भारतात पसरवलं जाणार आहे. तर ही पुढचं पाऊल आहे. फक्त यामध्ये जोडून घेण्यासाठी निश्चितच कुठलीही ज्यावेळेला प्रगतीची किंवा पुढचं पाऊल पडत असतं, त्यावेळेला काही गोष्टी या घडतच असतात. त्याप्रमाणे ह्या गोष्टी सुरू कराव्यात आणि त्याच्यामधले जे दोष किंवा ज्या त्रुटी आहेत त्या हळूहळू काढत राहा. या गोष्टी ह्या सतत प्रगतीच्या मार्गावरच्या गोष्टी आहेत. त्यामुळे याच्यामध्ये सतत बदल होत राहतील. ते आपण अपेक्षितच ठेवले पाहिजेत. फक्त हे बदल जे आहेत हे वैद्यकीय दृष्ट्या आणि शास्त्रीय दृष्ट्या किंवा शैक्षणिक दृष्ट्या हे पूर्णपणे परिपक्वतेने ते घेतले जावेत. म्हणजे सर्वांचाच त्याच्यामध्ये फायदा होईल असं म्हणेन. मगाशी लसीकरणाबद्दल आपण जे बोललो त्याप्रमाणे शाळांकडून जर लसीकरण केलं गेलं तर ते खूप वेगाने होईल. मला चांगलं आठवतंय की आमच्या लहानपणी स्मॉलपॉक्स किंवा देवीचं लसीकरण हे शाळांमध्येच झालं होतं आणि हे साधारणतः 70च्या दशकातली ही गोष्ट आहे. आणि सर्वांना हे आठवत असेल की मोठ्या प्रमाणामध्ये शाळांमध्ये लसीकरण केलं गेलं होतं आणि संपूर्ण भारतामध्ये हे केलं गेलं होतं लसीकरण. आणि त्यामध्ये देवीचा हा विषाणू जो आहे तो संपूर्ण जगातून आणि भारतातूनही नष्ट झाला होता. त्या पद्धतीने जर व्यवस्थित पावलं टाकली तर भारताकडं आरोग्य व्यवस्था आणि आधीच्या साथींचं नियंत्रणाचे जे ज्ञान आहे त्यामधून निश्चितच आपण याच्यातून मार्ग काढू शकतो. जयश्रीताईंकडे जाते हाच मुद्दा घेऊन. जयश्रीताई, तुम्हाला काय वाटतंय, शाळांमध्ये जर लसीकरण करायचं असं म्हटलं तर पालक त्यासाठी तयार होतील? मला अगदी थोडक्यात उत्तर हवंय. नक्की नक्की. पालक तर या गोष्टींचं स्वागतच करतील, कारण सध्याही कुठेतरी प्रत्येक पालकांना आपलं मुले सेफ एरियामध्येच ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे शाळांनी जर का पुढाकार घेतला आणि शाळांनी जर लसीकरण केलं तर अगदी स्वागतार्ह आहे. परंतु ज्या मुलांना काही प्री एक्झिस्टिंग डिसीजेस असतील अशा मुलांचं लसीकरण मात्र पीडियाट्रिशियन कडे जर दिलं तर आम्हाला वाटतं थोडं पालकांनाही क्लॅरिटी येईल. कारण लस देणं म्हणजे आताच आपण बघतो की लस घेतल्यानंतर त्रास होत नाही, असे बरेच सारे प्लस मायनस न्यूज आपण ऐकत असतो. बरेच लोक काही सफर होतात त्यातनं. चांगल्याही गोष्टी खूप चांगल्या आहेत, परंतु जर का ज्यांना काही आजार आहेत अशा लोकांच्यासाठी जर का वेगळं लसीकरण आलं आणि नॉर्मल मुलांसाठी जर वेगळं लसीकरण केलं तर ते खूप स्वागतार्ह होईल. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा मला इथे प्रकर्षाने मांडायचा आहे की आता जो आपण नवीन टेक्नॉलॉजीच्या बद्दल बोलत होतो, मला 2 दिवसापूर्वी आश्रमशाळांमधल्या काही शिक्षकांचा फोन आलेला. त्यांनी मला सांगितलं की गेले 2.5 वर्ष झाले मुलं आणि आम्ही भेटलेलोच नाहीये. म्हणजे नेमकं आमच्या मुलांचं चाललंय काय हे पण माहिती नाहीये. आणि आश्रमशाळांची जर खऱ्या अर्थाने बघितली तर दुरावस्था खूप वेगळी आहे. तिथे कुठेतरी फक्त सगळं शोचं काम चाललेलं आहे. प्रत्यक्षात मात्र त्यांना कुठल्याच गोष्टी पुरवलेल्या नाहीयेत आणि त्यांचे पालकही अजून एवढे या टेक्नॉलॉजीच्या क्लोज नाहीये, त्यांना याच्याबद्दल नॉलेज नाहीये. त्यामुळे त्या मुलांपर्यंत आज गेली 2.5 वर्ष कुठलंच शिक्षण पोहोचलं नाहीये. तर खरं तर सरकारने या गोष्टीकडे जास्ती सिरियसली लक्ष देण्याची वेळ आहे. आणि जसं सर आता म्हणाले की काही एनजीओजनी पुढे यावं, तर निश्चित या गोष्टींचा विचार आपल्या सगळ्यांच्या माध्यमांमधून इथे करण्याची आज वेळ आलेली आहे. अगदी बरोबर आहे. एनजीओजने पुढे यावं आणि जसं त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा म्हटलं की देशभरात आपल्याला इंटरनेट पोहोचवायचं आहे. या जरी बोलताना आपल्याला सहज सोप्या गोष्टी वाटत असल्या तरी या सगळ्याला एक मोठा काळ जाऊ द्यावा लागणार आहे, तेव्हाच हे सगळ्या गोष्टी प्रत्येकापर्यंत पोहोचतील. पण दरम्यानच्या काळात ऑनलाईन शिक्षणाच्या दरम्यानच्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतंय. मुलांना ज्या समस्यांना सामोरं जावं लागतंय ती कळ आणखी काही काळ सोसावीच लागणार आहे. त्याशिवाय दुसरा पर्याय आपल्याकडे नाहीये. प्रगती होतीये आणि या सगळ्या समस्यांकडे आपल्याला सकारात्मकतेतूनच बघावं लागणार आहे. ग्रामीण भागातल्या मुलांचं नुकसान होतंय, त्यावर सरकारनं आता तातडीनं आणि ठोस उपाययोजना करणं तितकंच आवश्यक आहे. आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल डॉक्टर राजेंद्र बर्वे, डॉक्टर अविनाश बोंडवे आणि जयश्री देशपांडे तुमचे तिघांचेही खूप खूप आभार. या रोकठोक कार्यक्रमात आज इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. विठू माऊलीचा गजर म्हणजे